आणखी एक व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. खरं तर तुम्ही माझ्या हैदराबादचे सर्व व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला असं वाटलं असेल की रामोजी फिल्म सिटीचा व्हिडिओच मी टाकला नाही. पण मित्रांनो, खरं सांगायचं म्हणलं तर मी रामोजी फिल्म सिटीला गेलो होतो, पण मला तिथे गेल्यानंतर समजलं की रामोजी फिल्म सिटी बंद आहे. मग मी तिथून वापस चाललो होतो. थोड्या अंतरावरती आल्यानंतर मला समजले की येथे संगी टेम्पल आहे. मग मी या टेम्पलला आलो. हे मंदिर परमानंदगिरी डोंगरावरती आहे. हा रामोजी फिल्म सिटीचा पाठीमागचाच भाग आहे. हे मंदिर 1991 मध्ये संगी परिवाराकडनं तयार करण्यात आलेले आहे. त्यामुळे या मंदिराचे नाव संगी टेम्पल असे ठेवले आहे. तुम्ही साऊथचे हिंदी डबिंग मूव्हीज बघितले असतील. बरेच सेलिब्रिटी ते हिरोईनला इथून उचलून घेऊन जातात ना वरती, तो हा सीन याच जाग्यात शूट केला जातो. हे मंदिर खूप उंच आहे. पिक्चरमधलं सोडावं काहीही दाखवतात. मला जर कुठल्या हिरोईननं म्हणलं असतं ना मला उचलून वरी घेऊन चल, तरी पण मी पण घेऊन जाऊ शकलो नसतो. फिल्म सिटीमध्ये तयार केलेले भरपूर मंदिर आहेत, पण हे मंदिर ओरिजिनॅलिटी आहे. कारण हे संगी परिवाराकडनं तयार केलेलं मंदिर आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये शूटिंग पण होतात आणि लोक दर्शनाला पण येतात या मंदिरामध्ये. वरी आल्यानंतर तुम्हाला समजेल की एकसारखे 3 मंदिर आहेत. एक मंदिर तिरुपती बालाजी व्यंकटेश्वर स्वामी यांना समर्पित आहे. हे समोरचं मंदिर देवी लक्ष्मीचे आहे. राधाकृष्ण मंदिर. एक हजाराहूनही अधिक पिक्चरच्या शूटिंग या मंदिरामध्ये झालेले आहेत. मला माहीत असलेले पिक्चर म्हणजे दुल्हन हम ले जाएंगे, जीत मूवीज. या मंदिरामध्ये दुसऱ्या पण देवी देवतांच्या 40-50 मूर्त्या असतील. लोक फिल्म सिटी ओपन असल्यानंतर इकडे येणार नाहीत. पर्यटक फिल्म सिटीमध्ये जास्त वेळ देतात. पण जर मित्रांनो तुम्हाला जर टाईम असेल, एखादा दिवस जास्त तुम्ही फिरणार असाल, तर या मंदिराला अवश्य भेट द्या. हे मंदिर खूप छान आहे, स्वच्छ आहे, प्रसन्न वाटते. उंच पर्वतावर असल्यामुळे तुम्हाला पाठीमागून रामोजी फिल्म सिटीचा थोडासा नजारा पण बघायला मिळेल. तुम्ही जर माझा अगोदरचा व्हिडिओ पाहिला असेल ना, तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे की तेलंगणा टुरिझमचा जर तुम्ही पास काढला तर 24 घंट्यापर्यंत तुम्हाला तो पास चालतो. हैदराबाद सिटीच्या बाहेर मी 35 किलोमीटर त्याच पासचा वापर केला आणि त्याच पासने मी परत हैदराबाद सिटीमध्ये पण वापस जाऊ शकतो. तुम्ही कमी पैशामध्ये कसं हॉटेल बुक करू शकता, कुठे कमी पैशामध्ये खाण्यापिण्याची सगळी सोय आहे ना, तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. माझं स्वतःचं 1,000 रुपयाचं बजेट होतं हैदराबाद फिरण्याचं. आणि तुम्ही मला जर ह्या गोष्टीवरती विश्वास बसत नसेल, तर तुम्ही माझ्या नेक्स्ट ट्रिपला कुठं मी फिरायला चाललो ना तरी येऊ शकता. कमेंटमध्ये तुम्ही मला सांगा. फक्त
की तुम्हाला कुठल्या शंका आहेत, म्हणजे अडचणीचा जे काय आहे ना, मी तुम्हाला सांगतो. काही प्रॉब्लेम येणार नाही. फिरायला बाहेर आल्यानंतर लँग्वेजचा पण काय प्रॉब्लेम येत नाही. मोबाईलमध्ये तुम्ही ट्रान्सलेटर यूज करू शकता, ज्याच्यामध्ये तुम्हाला लँग्वेजची सर्व माहिती मिळते. इथे येऊन जी चूक मी केली ते तुम्ही करू नका. रामोजी फिल्म सिटीच्या ऑथराईज ऑफिशियल वेबसाईटला जावा आणि त्यांच्या टोल फ्री क्रमांकावरती फोन करूनच या, कारण कोरोनाच्या काळामध्ये फिल्म सिटी